शेतकऱ्यांना 100% अनुदानावर कृषी निविष्ठा खरीप असेल रब्बी असेल हे शेतकऱ्यांना दिली जाते। धाराशिव जिल्ह्यात मागच्या वर्षी 25-26 या खरीपमध्ये असतील किंवा रब्बीमध्ये असतील शेतकऱ्यांना निविष्ठासाठी जवळपास 20 ते 22 कोटी रुपयाची तरतूद होती। ह्या निविष्ठा देताना बियाणे आणि औषधं म्हणजे कीटकनाशक असतील इतर जी औषधं आहेत किंवा सेफ्टी किट असतील हे बियाणं दिलं जातं महाबीजच्या मार्फत आणि जी औषधं कीटकनाशकं सेफ्टी किट आहेत हे MIDC मार्फत पुरवठा केला जातो। या ठिकाणी काही अधिकारी काही पुरवठादार यांच्या संगनमतानं धाराशिव जिल्ह्यात ज्यावेळेस आम्ही काल विचारलं तिथं त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांना दिलं तुमच्याकडे याद्या आहेत का, कृषी विभागाकडे कुठलीही माहिती नव्हती आणि कोट्यावधी रुपये यांनी शेतकऱ्यांच्या नावावर ज्या किट होत्या त्या शेतकऱ्यांपर्यंत न देता फक्त कागदावरच हा पुरवठा दाखवला गेला। शेतकऱ्यांना फक्त बियाणं दिलं गेलं, सेफ्टी किट असेल, फेरोमोन कामगंध सापळे असतील किंवा जे औषधं आहेत म्हणजे कोरॅजिनसारखं सुद्धा औषध त्या किटमध्ये होतं। पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्याकडे अशा तक्रार केल्या होत्या की हे कुठलंही साहित्य आम्हाला मिळालं नाही, ज्यांना मिळालं त्यांना अर्धवट साहित्य मिळालं। एका बाजूला रोज शेतकरी आत्महत्या करतोय। धाराशिव जिल्ह्यात जवळपास मागच्या काही दिवसात आपण बघितलं काही वर्षभरात या वर्षात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। रोज शेतकरी आत्महत्या करत असताना हे जे कृषी विभागातले काही लोक जर मड्याच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकते। आणि धाराशिव जिल्ह्यातच हा एक हिमनगाचा टोक असू शकतो। इथून अजून भरपूर काही म्हणजे काही अभियानाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत। कृषी यांत्रिकरणाच्या बाबतीत ज्यावेळेस शेतकरी तिथे जातात त्यावेळेस मोका तपासणीला तिथे अडवणूक केली जाते काही अधिकाऱ्यांकडनं। काही अधिकारी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागतायत आणि त्यांना कुणाचा पाठिंबा आहे कुणा जीवावर करतायत हा खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळं या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि अशा शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची हिंमत सरकार दाखवेल का हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। DPCची बैठक ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बैठक ठरते। जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा होते, विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो। आजपर्यंत लोकप्रतिनिधींची सत्ता ह्या जिल्हा परिषदेमध्ये नसल्या कारणानं फक्त अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून कामं व्हायची, परंतु आज मात्र आता लोकप्रतिनिधींची सत्ता आलेली आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर सभापती झालेले आहे, नगराध्यक्ष झालेले आहे आणि ह्या जिल्ह्याच्या विकासामध्ये लोकप्रतिनिधींची सत्ता येणं गरजेचं होतं। परंतु आता सत्ता आल्यानंतर जेव्हा चर्चा होते तेव्हा चर्चेमध्ये अधिकाऱ्यांनी सगळी तयारी करून येणं गरजेचं आहे, माहिती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। त्यामुळे आजपर्यंत काय होतं की अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नव्हते, परंतु आता जाब विचारणारे लोकप्रतिनिधी आहेत। जे चांगली कामं आहेत ती चांगली कामं व्हायलाच पाहिजे, परंतु चुकीच्या पद्धतीने जर कोणी कामं करत असतील तर त्यावर वचक लोकप्रतिनिधींचा असलाच पाहिजे। आणि आजच्या बैठकीमध्ये काही संबंधित जे अधिकारी होते ते अभ्यास करून आले नव्हते किंवा चुकीची उत्तरं जे देत होती त्याची चौकशी करून मला अहवाल सादर करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। ते 8 दिवसामध्ये त्यानुसार अहवाल सादर करतील, कारण हे योग्य नाही। म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अशा गोष्टीचं कधीच समर्थन केलेलं नाही, कारण शेवटी माझ्या अध्यक्षतेखाली जरी ही सभा होत असेल तरी जिल्हाधिकारी सुद्धा प्रशासकाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बसलेले असतात।